बघा, लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाच्या, समजा तुम्हाला एक वर्ष दिले, समजा दिले तुम्हाला 1996, 1996, बरोबर? 1996 हे वर्ष दिलं, तर त्या वर्षाच्या पूर्ण संख्येला 4 जर भाग गेला आणि बाकी जर शून्य आली, त्याला म्हणायचं निशेष भागाकार. काय म्हणायचं त्याला? निशेष भागाकार. जर 4 भाग गेला तर समजायचं की ते लीप वर्ष आहे. अजून एक नियम आहे त्याचा. ज्या शतक वर्षाच्या, म्हणजे शतक वर्ष कळतं का तुम्हाला? म्हणजे 2000, 1600, म्हणजे 000 3 शून्य आलेले. हां, जेव्हा शतक वर्ष असतं तेव्हा त्या शतक वर्षाला जर 400 भाग गेला, कितीनं म्हणले मी? 400 जर भाग गेला आणि बाकी जर शून्य आली, म्हणजेच निशेष भाग गेला, तर ते लीप वर्ष असतं. प्रणव, तर ते कसलं असतं? लीप वर्ष असतं. मग आत्ताच आपण बघितलं की लीप वर्षामध्ये किती आठवडे आणि किती दिवस असतात? 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. पण जर लीप वर्ष नसेल, साधंच वर्ष असेल, तर किती आठवडे आणि किती दिवस असतात? 52 आठवडे आणि 1 दिवस असतो, बरोबर? आता बघा, आम्हाला हे सांगायचं होतं तुम्हाला की जेव्हा लीप वर्ष नसतं तेव्हा 26 जानेवारीच्या दिवशी जो वार असतो त्याच्या मागील दुसरा वार 15 ऑगस्टचा वार असतो. काय सांगितलं मी आता? लीप वर्ष जर नसेल, साधं वर्ष, समजा आता हे कुठलं आहे? 2025, हे लीप वर्ष आहे का? नाही. मग या अशा साध्या वर्षी 26 जानेवारीला, म्हणजे आता जी आपली मागची 26 जानेवारी झाली, त्या 26 जानेवारीला जो वार असतो त्याच्या बरोबर मागचा दुसरा वार हा 15 ऑगस्टचा असतो, लीप वर्ष नसताना. म्हणजे बघा, जर आपण 2018 हे वर्ष घेतलं, कुठलं वर्ष घेतलं? 2018. मग 2018ला 4 भाग जातो का? बघा, भाग घालून बघा. 2018 भागिले 4 करा. जात नाही भाग. किती बाकी उरते? 2 उरते. 0 बाकी उरत नाही. म्हणजेच ते साधं वर्ष आहे, लीप वर्ष नाही. मग 2018 या वर्षामध्ये जर 26 जानेवारीला शुक्रवार असेल, मी आता सांगितल्याप्रमाणे ताट बसा. जर लीप वर्ष नसताना 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला जर शुक्रवार असेल, तर त्याच वर्षातल्या 15 ऑगस्टचा वार हा शुक्रवारच्या मागे दुसरा वार. मग शुक्रवारच्या मागे पहिला कुठला? गुरुवार. आणि दुसरा कुठला मागे? 100% त्या वर्षाला बुधवारच असणार. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. प्रजासत्ताक दिनाचा नियम, वाराचा नियम, आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा नियम समजला? लक्षात आलं सगळ्यांच्या? मग तुम्ही म्हणाल मॅडम लीप वर्ष असल्यावर कसं? जर समजा एखादं लीप वर्ष आहे, तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जो वार असतो त्याच्या पाठीमागील वार स्वातंत्र्य दिनाचा असतो. म्हणजे कितीचा गॅप? फक्त 1 दिवसाचा गॅप मागचा. म्हणजे समजा आता 2000 हे वर्ष आहे, 2000 हे लीप वर्ष आहे का? आहे का? अरे मी सांगितलं की लीप वर्ष म्हणजे 4 भागून बघायचं, बाकी 0 आली पाहिजे. 2000 भागिले 4 करायचं. उत्तर म्हणजे बाकी मध्ये किती येत आहे? 0. म्हणजेच ते लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असताना प्रजासत्ताक दिनाला जर शुक्रवार असेल, तर तुम्ही सांगा त्याच वर्षामध्ये स्वातंत्र्य दिनाचा वार कुठला असेल? शाबास. फक्त मागचा 1 वार यायचं, 1 दिवस मागं यायचं. आणि लीप वर्ष नसेल तर 2 वार फक्त मागे यायचं. किती सोपं आहे? राहील का लक्षात? नक्की? हां, ठीक आहे. आता अजून एक नियम लक्षात ठेवा सगळ्यांनी. ताट बसा. बघा, स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. टिळक पुण्यतिथी म्हणजे कधी असते रे टिळक पुण्यतिथी? 1
ऑगस्ट. कधी असते टिळकांची पुण्यतिथी? 1 ऑगस्ट. म्हणजे पुण्यतिथी म्हणजे त्यांचा मेलेला दिवस आणि जयंती म्हणजे जन्म झालेला दिवस. मग टिळकांची पुण्यतिथी असते 1 ऑगस्ट. मग मी कुठले कुठले वार सांगते ते लक्षात ठेवा. स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बाल दिन. बघा आता आज तुम्हाला बरोबर अभ्यासाला मिळते. आज बरोबर बालदिन आहे. 14 नोव्हेंबर आहे. हां 14 नोव्हेंबर बालदिन. शिक्षक दिन. कधी असतो रे शिक्षक दिन? करेक्ट आहे. मग मी कुठले कुठले दिवस सांगितले बघा. पहिल्यापासून बघा. स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बाल दिन, शिक्षक दिन. है की नाही? किती दिवस झाले हे? 4 दिवस. या 4ही दिवशी एकच वार असतो. लक्ष. बाकीच्यांना नाही माहिती ना, त्यांच्यासाठी सांगते बाळा. आ कळालं का? आज काय आहे? शुक्रवार. मग तुम्ही याच वर्षाचा आज घरी गेल्यावर कॅलेंडर बघा. घरी गेल्यावर बघूया कोण कोण लक्षात ठेवते. कॅलेंडर बघा. आणि मी कुठले कुठले दिवस सांगितले? स्वातंत्र्य दिन होऊन गेलेला आहे, त्याचा पण वार शुक्रवारच यायला पाहिजे. टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते आणि बालदिन म्हणजे आज शुक्रवारच आहे. आणि शिक्षक दिन मागचा 5 सप्टेंबरला शुक्रवारच होता का चेक करायचं. सॉरी शुक्रवार, आज शुक्रवार आहे ना. हां शुक्रवारच चेक करायचा. ठीक आहे. ओके. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. त्यानंतर बघा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. शाहू जयंती, शाहू महाराजांची जयंती 26 जून. बघा हे तारखा पण पाठ पाहिजे तुमच्या, दिवस पाठ पाहिजेत. असं नाही करायचं. ज्यांचं पाठांतर नाही त्यांनी घरी जाऊन करा. 26 जूनला शाहू महाराजांची जयंती असते. नाताळ 25 डिसेंबर. या दिवशी एकच वार असतो. अजून त्यांनी काय काय सांगितले बघा. अजून समान वार असणार आहे. त्या दिवशी तोच वार असणार फिक्स. त्याच्यात चेंज होणार नाही. कुठले कुठले सांगितले मी सांगा आता. महाराष्ट्र दिन 1 मे, गांधी जयंती 2 ऑक्टोबर, शाहू जयंती 26 जून आणि नाताळ 25 डिसेंबर. या दिवशी एकच वार असतो. त्या वर्षातला म्हणजे पूर्ण वर्षभरातला कुठलं पण वर्ष असेल मग ते तुम्ही आजच चेक करा घरी जाऊन. ठीक आहे. ह्या दिवशी मॅडमनी सांगितले बाबा एकच वार येतोय का हे घरी जाऊन चेक करा सगळ्यांनी. ओके ठीक आहे.